मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी सोलापूर शहर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर आम्ही निषेध व्यक्त करण्याकरिता या ठिकाणी हे आंदोलन करत आहे। आपल्या सगळ्यांना माहित आहे की भारतीय जनता पार्टीची स्थापना 1980 साली झाली। 80 सालापासून आजपर्यंत या 2025 सालापर्यंत भारतीय जनता पार्टीने खूप मोठी मजल मारलेली आहे। देशामध्ये 14 कोटीपेक्षा जास्त प्राथमिक सदस्य या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये 1.5 कोटीपेक्षा जास्त सदस्य या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आहेत। आणि या मोहिमेमध्ये दक्षिण विधानसभा मतदारसंघातले आमचे सर्व तमाम पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सुद्धा मेहनत घेऊन या ठिकाणी जवळपास 80 ते 85 हजार प्राथमिक सदस्य या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आम्ही नोंदवलेले आहेत। भारतीय जनता पार्टी नेहमी सांगते देश प्रथम मग पक्ष आणि मग स्वतः या उक्तीप्रमाणे दक्षिण विधानसभा मतदारसंघातला प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पदाधिकारी काम करतोय। 2014 सालची अगोदरची जर परिस्थिती तुम्ही पाहिली तर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा एखादा दुसरा कार्यकर्ता सापडत होता, पण 2014 पासून आज 2025 पर्यंत भारतीय जनता पार्टी या ठिकाणी एका वटवृक्षाच्या रूपामध्ये आपल्याला दिसून येईल। ज्या ठिकाणी एका दुसरा जिल्हा परिषदेचा पंचायत समितीचा सदस्य चुकून मागून निवडून येत होता, त्या ठिकाणी आज आम्ही पंचायत समिती ताब्यात घेतलेली आहे। जिल्हा परिषदेचे सदस्य आमचे आहेत। त्याचबरोबर दक्षिण विधानसभा मतदारसंघ ग्रामीण आणि शहरी अशा 2 भागामध्ये डिवाइड झालेला आहे। शहरात सुद्धा जिथे एखादा नगरसेवक निवडून येत होता त्या ठिकाणी आज शहरामध्ये 2 अंकी संख्या गाठण्याचं कसब या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या झालेला आहे। मग पक्षाचा जो कार्यक्रम असेल, पक्षाचे जे उपक्रम असेल, घर चलो अभियान सारखं अभियान असेल, त्याचबरोबर सेवा पंधरवडा असेल, सेवा सप्ताह असेल, त्याचबरोबर रक्तदानाची चळवळ असेल, पार्टीने दिलेला कुठलाही उपक्रम या ठिकाणी या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी नेहमी यशस्वी करून दाखवलेला आहे। मग पार्टीचं काम एवढ्या चांगल्या पद्धतीने करत असताना हा असा का निर्णय घेतला जातोय? आपण पाहताय 2014 ची विधानसभा घ्या, 2019 ची विधानसभा घ्या, 2024 ची विधानसभा घ्या, प्रत्येक वेळेला आमच्या विधानसभेच्या आमदाराचं मताधिक्य हे वाढत गेलेलं आहे। आज जिल्ह्यामध्ये 77,000 एवढ्या मताने निवडून येऊन सुद्धा हा आमच्यावर अन्याय का? अन्याय का? त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही सगळे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी जमलेलो आहोत। आपल्या सगळ्यांना सांगतो की आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे। पक्ष वाढायला, पक्ष